बँड्राला फॅमिलीसोबत. आम्ही सगळेजण चाललो फिरायला. तर आम्ही कुठे कुठे फिरणार आहे हे तुम्ही नक्की बघा आणि हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इकडे हे 3 जण बसले आणि मम्मी आणि मी फक्त बसलो. आम्हाला स्पेशल हॉट सीट आहे आमच्या दोघींसाठी आणि इकडे हे लोक बसतात. जास्त जागा लागते. प्रथम खूप उशीरचा येऊन बसला म्हणून तो वैतागला. प्रथम असं वाटतं त्याला सगळ्यांना झोपावं, तरी पण शांत बसलाय का. ठीक आहे, बाय. गाईज आता आम्ही घाटकोपर पोचलोय. आता थोड्या वेळात आम्ही दादरला उतरू आणि दादरवरून आम्ही जाणार आहे बँड्राला. सो लेट्स फायनली आम्ही दादरला पोचलेलो आहोत. आता आम्ही थोडंसं काहीतरी खायला बघतोय, म्हणजे थोडंसं भूक, आता स्नॅक्स करायचा वेळ झाला कारण की आम्ही लेट आलो आहे. आता 6 वाजलेत ऑलमोस्ट. तर आता आम्ही काहीतरी खातो आणि मग तुम्हाला भेटतो. गाईज आता आम्ही आलो आहे उडुपी हॉटेलमध्ये जेवायला नाही, नाश्ता करायला, कारण की आता नाश्त्याचा टाईम झाला आहे. खूप भूक लागली सगळ्यांना. तर आता आम्ही नाश्ता करणार आहे मस्तपैकी काहीतरी. मी आणि आता आम्ही ऑर्डर केलं तर कधी येतं त्याची वाट बघतो, खातो आणि मग पुढे. गाईज आता आम्ही चाललो बँड्राला माउंट मेरीला. आता आम्ही टॅक्सी बुक केली आहे, तर टॅक्सीमधून पहिले माउंट मेरीला जाऊ, पण ते कधी ओपन आहे का आपल्याला माहिती नाही आहे. सो बघूया, जर ओपन असेल तर आपण आतमध्ये जाऊया, नसेल तरी पण ठीक आहे. सो या आता आपण भेटूया पुढे. सो गाईज फायनली आम्ही बँड्राला पोचलो आहे. आता इथून कॅन्डल्स घेतो आहे आणि मग जाणार आम्ही. हे आहे माउंट मेरी आणि त्यावर इथे एकदम पेनड्रॉप सायलेन्स असतो. तर थोडा वेळ आम्ही इथे बसणार आणि मग निघणार. काहीच फायनली आता आम्ही इथे छान पाया वगैरे पडलो आणि आता आम्ही चाललो आहे घरी नाही चाललो, आता आम्ही दादर स्टेशनला चाललो आहे. मग पुढून आम्ही काय काय करणार आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. सो या हे होतं चर्च, जे की आपल्या इथे बँड्राला आहे. खूप सुंदर आहे आणि खूप पीसफुल आहे. खूप भारी वाटतं इकडे आल्यानंतर. आमच्या सलॉनला जे दादरमध्ये आहे, बऱ्याच वर्षांनी आले म्हणून तुला असं खूप सगळं नवीन नवीन वाटतंय. तूच मला सांगितलं. बोल ना. खूप लेट झाला आम्हाला, आता रात्रीचे 10 वाजले, 10 झालेत. सो आता आम्ही जेवलो नाहीये. आम्ही आता डिनरला जाणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाणार आहोत. आता आम्ही काय खाणार आहोत ते आम्ही तुम्हाला नाही सांगणार. आता तुम्ही बघा डायरेक्ट. माहितीये का हॉटेलमध्ये जेवण केल्याशिवाय मला पाठवणारच नाही. लाडकी असते ना, मासे कसं सारखे मस्तपैकी आराम करत बसतात बघा. लाज वाटते का. मी प्रथम आता सामान घेऊन आलाय आणि हे लोक इकडे म्हणूनच मी तुला म्हटलं मम्मी भाकरे शिकवते. छान तर आहेत भाकरी, अजून कशी पाहिजे. शीतल भाकरी करते, शीतल दाखव ग. आणि ही चिकन साफ करते. मम्मीने साफ केलंय पण तिला काय आवडलं नाहीये. विश्वास. ए बापरे, असं नाही, पैसे घ्यायचे तुझ्याकडून डबल. मम्मी तू खूप डेंजर आहेस. मला सारखं काय काय बोलत असते. नाही प्रेम पण तेवढंच आहे. खूप प्रेम करते. आई वडिलांचे संस्कार. आई वडिलांचे संस्कार माझे काहीतरी करत असतील थोडेफार. मी माझी पण काहीतरी शिकले असेल ना. मी माझ्याकडून चिकन बनवून खायला घालायचं. करते ना मी. आज तर मला माहितीये मी आळणी कसं करते. मला लसूण सोलून देणार, तो मस्त असं वाटीभर आळणी मस्त खाणार. माझ्या हातचं खूप आवडतं. आणि सध्या मला काय आवडतं, डाळ, वरण भात, मटकीची उसळ, आलूला चिकन. माईला पण आवडतं माझ्या हातचं, राहुलला आवडतं, पण यांनाच आवडत नाही माझ्या पोरांना. चुप रे. आलूनं चिकन बनवले. बघू ताट बघू बाळा. मालूनं चिकन बनवले खूप छान. कधीच मी ते याचं खाल्लं नाही चिकन, पहिल्यांदाच खाते. बघू दाखव ना इकडे ताट माझं वेगळं वेगळं आहे. तुझं छान आहे, तुझं खूप छान बनवले. सुक्क बनवले पण दिलं नाही. खूप छान. आता बघू खाते. म्हणजे दिलं नाही म्हणजे घेतलं नाही. बघ ना आता कसं काढायचं.
थोडस हा बस. सुक्कं चिकन बनवले, रस्सा बनवलाय, भाकरी, कांदा, लिंबू खूप छान केले. पहिल्यांदाच, कधीच मी तिच्या हातचं खाल्लं नाही. म्हटलं चला, वहिनी पण नाही, सिद्धार्थ बी नाही, पहिल्यांदाच तिच्या हातचं खाल्ले. चला खूप छान. कसं वाटतंय जेवण? कसं वाटतंय मला? बाळा गुड्डी काय बोल ना तिच्याबद्दल? तिच्याबद्दल बोल ना. काय खूप छान बनवलंय गुड्डी, काय तर बोल ना. मालूने खूप छान जेवण बनवलेलं आहे. गाईज, आमच्यासोबत एक स्कॅम झाला आहे. पप्पाने जास्त आता आईस्क्रीम आणलेली खायला आणि ती आईस्क्रीम आहे ना डायरेक्ट अर्धी आहे. म्हणजे आम्ही एक घास पण नाही खाल्ला, पण ती एवढी मोठी आईस्क्रीम आहे, डायरेक्ट अर्धी आहे. तर आता आम्ही रिटर्न चाललो आहे आईस्क्रीम चेंज करायला. लेफ्ट का राईट रे? हां. अहो एवढं घाबरू नका हो. तर एक तर इतकं ऊन आहे, उन्हामध्ये तळतोय आणि हे असे कांड होत आहे ते. सो आपण चेंज करू म्हणून पप्पा पळत चालले. काय एवढं गरजच नाही आहे, पण जाऊ द्या. चलो जेवलो, आईस्क्रीम वगैरे खाल्ली, आता घेऊन पण चाललं. जास्त झालंय मग काय होतं? आईस्क्रीम चिकन खाल्ली यु नो खाल्ली. काय आहे हे बघा. आता आम्ही निघालेलो आहे फायनल. मी तर झोपली बाबा रात्री मस्त. हे दोघं पण नाही झोपली. तिला काही जमत नसेल, शी खूप चांगलं केलं पाहुणच्या. अशीच माझ्यावर प्रेम कर. राग आला तर बोल, पण प्रेम पण कर. हे सांगून मागून घेते. मागून नाही, प्रेम करणार का नाही माझ्यावर? करणार ना, सगळ्यांवर कमी, तुझ्यावर जास्ती. काळाप्रमाणे चालेल ते प्रेमात. चालेल. चलो बाय बाय. स्वयंपाक खूप छान केले. थँक्यू. हो पुन्हा येईल. ती म्हणते मी पुन्हा येईल. पुन्हा येईल. चालेल. मोबाईल मारला वाटतं माणसाने. दादर स्टेशनला हे घाबरलेत आपला नेतील म्हणून.